भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम, जय राम श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय राम श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हे फक्त म्हणण्याचा उद्देश आहे. त्रेतायुग, सतयुग, द्वापारयुग आणि आता एक कलियुग सुरू आहे. ऐका माऊली, आणि या कलियुगात हे श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम गणगण गणात होते. राम कृष्ण हरी जय गुरु हे चांगले शब्दच तुम्हाला तारून देणार आहे, तुम्हाला कुठाच घेऊन जाणार आहे. कारण त्रेतायुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, द्वापार युगात 10,000 वर्षाचं आयुष्य होतं, कृतयुगात 1,000 वर्षाचं आयुष्य होतं, आणि आता कलियुगात 100 वर्षाची पुढे चालली. आता 25-30 वर्षाचं 30 वर्षाचंच अटॅक युग आहे. काल तांदळवडचा एक म्हणून 43 वर्षाचा एक छोट्या गाडीला झाडा फक्त जेवणानं बाहेर आला रोड सुलपाव वाणी फाट्या झाडा उडवणार जागेवरच खरा झाला. 12:30 वाजता मग झाली. काय द्यायचंय सर्व तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगायला हा राम नामाचा जप सगळं होऊन जायचं. गुरुच्या कलियुगात काय चाललंय, कसं चाललंय हे तुम्हाला या पुढच्या भजनातून आपल्याला सांगायचं. काय सांगू तुम्हा मंडळी, तुमची आमची एकच पाळी. ऐका पावल्यापूर्वी सांगता दिसत काय सांगू तुम्हा मंडळी, तुमची आमची एकच पाळी. काय सांगू तुला पार्वती सत्ता नाही परवा केली जीवाची, नाही नव्हती घडीची विश्रांती सत्ता गेली सुनाचा. बरेच कष्ट केले तारामाताबाई, टोगळे गेले का बाबू, कुठं भोकळ्या, कुठं घरीचा माल, कुठं दादव्या लगा आली जायची घरी नाही आली गेली तिकडच्या घरी लगायची. आता येईल माझी सुना, मग सुरत डोळं वाटारून कसे पायची गिलाबाई तो बरं सगळे लेकर घरी थांबतील त्या सुनाला पुराणं वैगुडीत 9,000 दारू सगळ्याला घरच्या घरी झोपलं नवरा बायको द्यायला कमाली त्या दोघायची त्याची त्याला भाषा कळती म्हणून ते जमलं द्यायला. आणि बाई लेकर काची लेकर सांभाळते बाबा घरी. काय सांगू तुला पार्वतीला सत्ता
दाताला चवेला भाकर मग कुठं म्हणे आता कसं गेली सुना